नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता काव्या, पार्थ त्याचबरोबर जीवा, नंदिनी चौघेजण मिळून वसुंधराचं सत्य सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला त्यांना अपयश येत असतं. कारण इथे आता नियती त्यांच्या बाजूने जरी नसली तरीसुद्धा एक ना एक दिवस इथे वसुंधराचे ग्रह फिरतील आणि नियती या चौघांच्या बाजूने जाणार हे मात्र नक्की. आणि तसंच काहीचं प्रेक्षकांनो आता होणार आहे. नियतीने इथे काव्य आणि पारची साथ दिलेली असते. कारण आता लग्नाचा अल्बम बघितल्यानंतर त्यांना जो काही दुवा शोधून काढायचा आहे तो दुवा त्यांना लग्नाच्या अल्बममध्ये सापडणार असतो. इथे पार्थ म्हणत असतो ना की काहीतरी लीड मिळाली पाहिजे आणि ती लीड आता कशाच्या आधारे मिळणार, तर लग्नातील अल्बमच्या आधारे आपल्याला काहीतरी पुरावा नक्की सापडेल असं इथे काव्या म्हणते. कारण प्रेक्षकांनो, आता सनी हा एकमेव साक्षीदार आहे जो वसुंधराचं आणि दीपकचं सत्य सगळ्यांच्या समोर आणू शकतो. आणि सर्वप्रथम म्हणजे सगळ्यात जास्त जर कुणाला पुराव्यांची गरज आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे इथे विक्रम काका. त्यांना खरं तर पुरावे हवे आहेत वसुंधरा गुन्हेगार असल्याचे. आणि म्हणूनच इथे आता चौघेही जण इथे पुरावे शोधण्यासाठी अगदी धडपड करतायत. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, त्यांना आता लीड मिळालेली आहे. त्यांना एक असा महत्त्वाचा पुरावा मिळाला आहे, तो बघितल्यानंतर इथे आता सर्वांच्या पायाखालून जमीनच सरकणार आहे. असे पुरावे आता काव्या, पार दोघेजण सादर करणार असतात. तर प्रेक्षकांनो, एकाच वेळी दोन पुरावे सादर करून इथे आता काव्याने नंदिनीला निर्दोष सिद्ध केलेले असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जेव्हा इथे सगळे पुरावे सादर केले जातात तेव्हा असा काही धमाका होतो की इथे वसुंधराच्या पायाखालची जमीनच सरकते. नंदिनी निर्दोष सिद्ध होते आणि इथे वसुंधरा गुन्हेगार सिद्ध होते. या सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे येतात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता काव्या म्हणत असते की नंदिनी ताईचा खरेपणा सिद्ध करण्यासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे पार्थ म्हणत असतो की ते जरी सगळं खरं असलं तरीसुद्धा आपण त्या ड्रायव्हरला बघितलेलंच नाही आहे. म्हणजे नंदिनीला किडनॅप करत असताना दीपक बरोबर जो ड्रायव्हर होता तो जीवा आणि नंदिनी या दोघांनाच माहिती आहे. आपण तर त्याला बघितलेलंच नाही आहे. मग आपण त्याला शोधून कसं काय काढायचं, असा पार्थ म्हणत असतो. तेव्हा इथे नंदिनी आता म्हणत असते की आपण त्या माणसाला बघितलं आहे, पण त्याचं नाव आपल्यालासुद्धा माहिती नाही आहे. कदाचित त्याचं नाव माहिती असतं तर त्याचा शोध घेणं आपल्यासाठी सोपं झालं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या म्हणत असते की ताई, आपण एक काम करूया का? आपण इथे तुझ्या लग्नातला आणि माझ्या लग्नातला जो काही अल्बम आहे ना तो चेक करूया. कारण इथे आम्ही तर त्या माणसांना बघितलेलंच नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला अल्बममध्ये कुठेतरी तो माणूस दीपक बरोबर दिसेल. दीपक तर दाढी वगैरे लावून आला होता, बरोबर ना? तेव्हा इकडे आता काव्या म्हणते की ताई, लग्नाचा अल्बम कुठे आहे, आपण तो बघूया. तेव्हा जीवा म्हणतो की थांबा, मी लग्नाचा अल्बम घेऊन येतो, आपण सगळेजण रूममध्ये बसून तो अल्बम बघूया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता हे बोलणं ऐकलेलं असतं ते म्हणजे मंजूने. कारण वसूने मंजूला सांगितलेलं असतं काव्यावरती लक्ष ठेवायला. कारण काव्या खूपच जास्त हुशार आहे. तिच्याच डोक्यामध्ये नवनवीन आयडियाज येत आहेत. तिने मला धमकी दिली आहे, जर माझी ताई निर्दोष आहे हे सिद्ध केलं ना, मग मी तुमची कशी वाट लावते ते बघाच तुम्ही, अशी धमकी दिली आहे तिने मला. तेव्हा काहीही झालं तरीसुद्धा एकसुद्धा पुरावा त्यांच्या हाती लागता कामा नये. तेव्हा इथे काव्या जेव्हा म्हणते की ताई, आपण लग्नाचा अल्बम बघूया, तर त्याच्यामध्ये आपल्याला कुणाचा ना कुणाचा तरी फोटो सापडेल. जो दीपक बरोबर माणूस असेल तोच खरा गुन्हेगार असेल हे आपल्याला कळेल. तेव्हा नंदिनी म्हणते, ही आयडिया खूपच जास्त छान आहे. जा जीवा, तुम्ही लवकरात लवकर अल्बम घेऊन या.
आणि हे बोलणं आता मंजूने ऐकल्यानंतर मंजू सगळ्यात आधी जाते आणि तो अल्बम काढून घेते आणि अल्बम इथे काढून त्याच्यामध्ये आता पटापट ती फोटोज बघत असते आणि त्याच्यामध्ये इथे आता दीपकने नंदिनीला किडनॅप करतानाचा फोटो असतो, पण तिथे आता एका बाजूला सनीसुद्धा दिसत असतो. आता सँडी दिसल्यानंतर लगेचच मंजू इथे सँडीचा असलेला फोटो त्या अल्बममधून काढून घेते आणि स्वतःकडे ठेवून देते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अल्बम बघतच असताना जीवा तिथे येतो आणि म्हणतो, अगं आत्या, तू इथे काय करतेस? तेव्हा मंजू म्हणते, काही नाही रे, जरा लग्नातले फोटोज बघत होते. तेव्हा तो म्हणतो, हा अल्बम मलासुद्धा हवा आहे, तुझं बघून झालं असेल तर देतेस का? तेव्हा मंजू म्हणते, हो घे ना, तुम्हीसुद्धा बघा, तुमच्या लग्नातला अल्बम आहे. आणि तेव्हा मंजूने तो अल्बम लगेचच जीवाकडे दिलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, जीवा अल्बम घेऊन जातो, पण इकडे मंजूने त्यातला सँडीचा फोटो काढून घेतलेला असतो. तेव्हा मंजू येते आणि म्हणत असते, हा बघ ताई, हा तिसरा पुरावासुद्धा मी मिटवलेला आहे. मगाशी फोनचंसुद्धा मीच तुला सांगितलं की ते लोक इथे आता सनीला फोन करणार आहेत आणि तो नंबर ट्रॅप करणार आहेत, ते सुद्धा मीच सांगितलं. आता हा फोटोसुद्धा मीच घेऊन आले पुरावा नष्ट करण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता हीच वसुंधरा मंजूला घरातून बाहेर काढण्याची धमकी देते आणि ही मंजू आपल्या बहिणीला डोळे बंद करून सपोर्ट करते. त्यानंतर तो फोटो आता दिल्यानंतर इथे आता वसुंधरा म्हणते, हा फोटो जाळून टाकूया, जेणेकरून एकसुद्धा पुरावा, एकसुद्धा लीड त्यांना मिळता कामा नये माझ्या विरोधात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता माचीस ओलं झालेलं असतं, कारण इकडे आता काव्य आणि पार्थ दोघेजण अल्बममध्ये फोटोज बघत असतात. ते दोघेजण शोधाशोध करत असतात. अल्बममध्ये एक तरी फोटो मिळेल असं काव्याला वाटत असतं. तेव्हा नंदिनी म्हणते की तू एक काम कर काव्य, तू फोटोज बघ, तोपर्यंत मी आता देवाजवळ दिवा लावते. तेव्हा इथे जीवा आणि नंदिनी दोघेजण देवाजवळ दिवा लावायला जातात. देवाची इथे पूजा करत असतात, बाप्पाची आरती सुरू असते आणि तिकडे आता वसुंधराने फोटो जाळायला घेतलेला असतो. माचीसच पेटत नाही, इथे एकसुद्धा काडी पेटली जात नाही. तेव्हा इकडे आता रम्याला राग येतो. रम्या तो फोटो घेते आणि फाडून तोडून त्याचे खूप सारे तुकडे करते आणि डस्टबिनमध्ये टाकून देते. ती म्हणते की आता हा फोटो कुणालाच ओळखू येणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्य म्हणत असते की ताई, नाही ग, त्या दीपकबरोबर कुणीच दिसत नाही आहे आजूबाजूला. आता एका फोटोमध्ये सँडी असतो, पण तो काव्याला दिसतच नाही, कारण काव्याला तो माणूस ओळखीचा वाटला तरीसुद्धा तो दीपकबरोबर आहे असं तिला वाटत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीला वाटत असतं की एवढ्या मोठ्या अल्बममध्ये एकसुद्धा फोटो कसा नाही सापडला. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो की हा अल्बम आहे ना, आपली मंजू आत्या बघत होती आणि मग तिच्याकडून मी आणलाय. तेव्हा काव्या म्हणते की मी मंजू आत्याला आणि वसू आत्याला दोघींना एकमेकींबरोबर बोलताना खूप वेळा बघितलंय. मंजू आत्याने त्यातला फोटो तर काढून घेतला नसेल ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, हळूच काव्य आता जाते इथे आता वसूच्या रूममध्ये आणि डस्टबिनमध्ये बघते तर फोटोचे खूप सारे तुकडे असतात. तेव्हा ते सगळे तुकडे आता डस्टबिनमधून काढते आणि ते स्वतःच्या रूममध्ये घेऊन येते आणि मग तिथे बोलावते नंदिनीला आणि जीवाला. तेव्हा सगळेजण मिळून जो काही फोटो फाडलेला असतो ते आता सगळे तुकडे ते लोक जोडतात आणि जोडल्यानंतर त्याच्यामध्ये एका बाजूला आता नंदिनीला किडनॅप करून घेऊन जात असताना दीपक पुढे असतो आणि पाठीमागे सँडी असतो. सँडीचा चेहरा त्याच्यामध्ये दिसतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काव्य, पार्थ, जीवा, हा बघा, हाच आहे तो माणूस जो मला दीपकबरोबर किडनॅप करून घेऊन जात होता. तेव्हा इथे काव्य म्हणते, काय ताई, खरंच तो माणूस हाच होता का? तेव्हा नंदिनी म्हणते, हो, तो माणूस हाच होता. काय झालं काव्या, तू का असं विचारतेस? तेव्हा काव्या म्हणते, ताई, अगं या माणसाला तर आम्ही ओळखतो. तेव्हा नंदिनी म्हणते, कसं काय? तेव्हा काव्या म्हणते, यालाच तर आम्ही मदत केली होती. तुला नाही का सांगितलं, तुझ्या आनंद निवासमध्ये त्या रेखाताई काम करतात, त्यांच्या वहिनीला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं, त्या प्रेग्नंट आहेत. त्याच्यामुळे हॉस्पिटलला घेऊन जात असताना त्यांची रिक्षा बंद पडली आणि आम्ही दोघांनीच त्यांना रिक्षातून लिफ्ट दिली होती हॉस्पिटलपर्यंत आणि तिथे आम्ही त्यांची मदतसुद्धा खूप केली. तेव्हा इथे हा सँडी आहे ना, तो रेखाताईंचा भाऊ आहे. त्याच्याच इथे बायकोला मुलगा झालेला आहे असं सुद्धा इथे काव्या सांगते. याचं नाव सँडी आहे. रेखाताई याला सँडी सँडी म्हणत होत्या आणि खूपच जास्त टेन्शनमध्ये होता. त्याच्याकडे पैसेसुद्धा नव्हते.
खर्च करायला, तेव्हा आम्हीच तिथे हॉस्पिटलचा सगळा खर्चसुद्धा केला. तेव्हा नंदिनी म्हणते, काय? अगं हाच तो माणूस आहे, याने कदाचित पैशांसाठी दीपकची मदत केली असेल. तेव्हा जीवा म्हणतो, मग आता आपण कसली वाट बघतोय? चला त्या हॉस्पिटलला आपण जाऊया. तेव्हा नंदिनी म्हणते, तरीच जेव्हा मला रेखाताईंनी फोन केला होता ना, तेव्हा त्यांच्या हातातून कोणीतरी फोन खेचून लगेच स्विच ऑफ केला. कदाचित त्याला कळलं असेल रेखाताईंनी मला फोन केला आहे आणि म्हणूनच हॉस्पिटलचं नाव मला कळू नये म्हणून त्याने फोन कट करून ठेवला असेल. चला आता आपल्याला वसुंधरा आत्यांच्या विरोधामध्ये जो पुरावा हवा आहे तो आपल्याला आता मिळणारच आहे. चला आता आपण सगळेजण जाऊया सिटी हॉस्पिटलमध्ये. तेव्हा इथे जीवा, पार्थ, काव्या, नंदिनी चौघेही जण खूपच जास्त छान पद्धतीने हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. तेव्हा इथे काव्या जिथे आता तिची डिलिव्हरी झालेली असते आणि रेखाताईंची वहिनी जिथे ॲडमिट असते त्या ठिकाणी काव्या त्या सगळ्यांना घेऊन येते. तेव्हा इथे सँडी त्या चौघांना एकत्र बघतो. नंदिनीला बघून तो पळून जात असतो. तेवढ्यातच तिथे आता पार्थ आणि जीवा हे दोघं जण सँडीला पकडतात आणि त्याला मारतात. त्याला मारल्यानंतर म्हणतात, काय रे, कुठे चाललं आहेस तू? नंदिनीला किडनॅप करण्यामध्ये दीपकबरोबर तुझाच हात आहे ना? तूच मदत केली आहेस ना त्या दीपकला. चल आता पोलिसांच्या ताब्यातच देतो तुला. असं जेव्हा पार्थ म्हणतो तेव्हा सँडी म्हणतो, माफ करा मला, खरंच मला माफ करा. पैशांसाठी मी त्याला मदत केली होती पण माझी खूप मोठी चूक झाली. आता तो दीपक माझ्या बाळालासुद्धा मारण्याची धमकी देतोय. जर मी तुम्हाला मदत केली तर तो माझ्या बाळाला मारून टाकेल असं तो दीपक म्हणाला आहे. खरंच मला माफ करा. त्यावेळेला माझं चुकलं. हे सगळं मी पैशांसाठी केलं होतं पण आता मी तसं काही करणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो पार्थ म्हणतो, हे बघ तुझ्या बाळाला काहीसुद्धा होणार नाही. आम्ही आहोत ना. तू एकदा साक्ष दिलीस को तो दीपक आहे ना तो जेलमध्ये जाणार. त्याच्यामुळे तू काळजी करू नको त्याची. तू फक्त चल आणि आमच्या आत्याच्या विरोधामध्ये साक्ष दे. तू फक्त एवढंच म्हणायचं की हे सगळं तू दीपक आणि वसुंधरा आत्याच्या सांगण्यावरून केलेस. वसुंधरा आत्याने दीपकला ही सुपारी दिली होती ना नंदिनीला किडनॅप करण्याची. तेव्हा सँडी म्हणतो, हो, वसुंधरा मॅडमचा फोन आला होता आणि तेव्हा दीपकने मदतीसाठी मला बोलावलं होतं. तेव्हा जीवा म्हणतो, चल मग आता आमच्याबरोबर आणि तुझ्या बाळाची काळजी करू नको. आम्ही त्याची व्यवस्थित इथे काळजी घेऊ. तू चल आमच्याबरोबर. तेव्हा इथे आता जीवा, पार्थ हे दोघे जण सँडीला पकडून घरी घेऊन येतात आणि विक्रम काका, मानिनी सगळेजण आता हॉलमध्ये येतात. इथे आता वसू वगैरे सगळेच येतात. तेव्हा प्रेक्षकांनो आता जेव्हा सँडी म्हणत असतो की हे लोक बोलत आहेत ते बरोबर आहे, वसुंधरा मॅडम यांनीच दीपकला सांगून नंदिनी मॅडम यांना लग्न मंडपातून किडनॅप करायला सांगितलं होतं आणि हे खरं आहे. मी सुद्धा दीपकला या सगळ्यात मदत केलेली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो वसुंधरा म्हणत असते, बघितलंस ना विक्रम, अरे म्हणजे आता हे लोक भाड्याने असे लोक घेऊन येत आहेत आणि म्हणत आहेत की यानेच किडनॅप केले म्हणून, यानेच किडनॅप केले म्हणून. तेव्हा इथे काव्या म्हणते, हो का, आमच्याकडे पुरावा आहे ना. तेव्हा तो फोटो जो फाडून आता जोडलेला असतो ह्या चौघांनी, तो फोटो विक्रम काकांना दाखवला जातो. तेव्हा इकडे आता वसुंधरा म्हणत असते, अरे विक्रम मी काय म्हणते, अरे या लोकांनी किडनॅप केलंही असेल पण हा दीपकचा माणूस असेल ना. याच्यामध्ये हे लोक विनाकारण माझं नाव का घेत आहेत? जसं ह्या नंदिनीने त्या दीपकला आता खोटं बोलून पळवून इथे आणलं होतं, कशावरून या लोकांनी यालासुद्धा आणलं नसेल आणि तशी याची बायको हॉस्पिटलमध्ये आहे ना, याला पैशांची गरज आहे. या लोकांनी हॉस्पिटलचं सगळं बिल भरले आणि आता माझं नाव घेण्यासाठी इथे बोलावले. यालासुद्धा पैसे वगैरे देऊनच आणले ना माझ्या विरोधात साक्ष द्यायला. लाज वाटत नाही का रे तुम्हाला? तेव्हा विक्रम काका म्हणतात, तुम्ही सगळेजण वसुताईला खोटं ठरवण्यासाठी इतके प्रयत्न करताय की पैसे देऊन माणसाची गरज भागून त्याला तिच्या विरोधामध्ये बोलायला सांगताय. म्हणजे दीपकचा आणि याचा वसुताईजवळ काहीतरी संबंध आहे हे तुम्हाला जोडायचंच आहे का? त्यासाठी एवढे प्रयत्न चाललेत तुमचे. तेव्हा इथे आता सनी खरं बोलत असतो पण तरीसुद्धा वसुंधरा विक्रम काकांना इतकं भडकवते की इथे त्याच्या खरेपणावरती सुद्धा विक्रम काका विश्वास ठेवत नाही. वसुंधरा म्हणत असते की हॉस्पिटलमध्ये यांनी त्याच्या बायकोचं सगळं बिल भरले आणि याला खोटं बोलायला सांगितले माझ्या विरोधात. हो ना रे, बरोबर ना सँडी? तेव्हा इथे सँडी आता गप्पच बसतो. तो म्हणतो, पण वसुंधरा मॅडम तुम्हीच दीपकला फोन केला होतात ना, नंदिनी मॅडम यांना किडनॅप करायला तुम्हीच तर सांगितलं होतं. तेव्हा वसू म्हणते, हो, तू सुद्धा आलास का लगेच त्या दीपकसारखं खोटं बोलायला? या नंदिनीने तुलाही खोटं बोलायला सांगितलं असेल. तेव्हा इथे जीवा खूपच जास्त चिडतो आणि काव्यासुद्धा.
तेव्हाच प्रेक्षकांनो इथे आता मिथुन काकांना तो व्हिडिओ सापडतो, जो व्हिडिओ पिहूने केलेला असतो. पिहू तो व्हिडिओ आपल्या वडिलांना देते आणि मिथुन काका तो व्हिडिओ बघतात आणि बाहेर येऊन म्हणतात की ठीक आहे ताई, वसूताई ठीक आहे. तुमचं म्हणणं आहे ना की हे सगळेजण खोटं बोलत आहेत, हा सँडी पण खोटं बोलतोय. मग आता ह्या पुराव्याचं काय? हा पुरावा तर तुम्ही आता नाहीच असं म्हणू शकत नाही, कारण याच्यामध्ये स्पष्टपणे तुम्ही दिसताय पिहूने केलेला व्हिडिओ. तेव्हा प्रेक्षकांनो वसूचं भांडं फुटतं. मिथुन काका तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवतात. काव्य तो व्हिडिओ हातामध्ये घेऊन बघते आणि सगळ्यांना दाखवते. म्हणते बघा, इथे वसू आत्याने स्वतःच्या गुन्ह्याची कबुली स्वतःच दिली पिहूच्या समोर आणि ते सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. त्याच्यामुळे आता वसू आत्या काय म्हणणं आहे तुमचं? तेव्हा प्रेक्षकांनो त्याच्यामध्ये वसूने कशा पद्धतीने पिहूला धमकी दिली होती हे सगळं त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. आणि प्रेक्षकांनो तो व्हिडिओ जेव्हा आता सगळेजण बघतात तेव्हा काव्याला इतका राग येतो. काव्य म्हणत असते की आता काय बोलायचं आहे तुम्हाला आत्याबाई? बघा हा व्हिडिओ बघा, याच्यामध्ये तुम्ही स्वतःच्या तोंडाने स्वतःची कबुली दिली. आणि इथे काव्याला तिचा इतका राग येतो. नंदिनीला खोटं ठरवण्यासाठी वसूने जे जे काही प्लॅनिंग केलेलं असतं ते सगळं इथे काव्या विक्रम काकांच्या समोर सांगते आणि इथे आता वसूचा गळासुद्धा दाबते. तेव्हा विक्रम काकांना खूपच जास्त पश्चाताप होतो की हे सगळं आपल्या बहिणीने केले. तेव्हा ते नंदिनीची माफी मागतात आणि म्हणतात मी तुला चुकीचं समजलो, तुला खोटं ठरवलं आणि माझ्या बहिणीवरती आंधळा विश्वास ठेवला, पण माझं चुकलं. आज मी तुझी हात जोडून माफी मागतोय नंदिनी. तेव्हा नंदिनी म्हणते बाबा तुमची काही चूक नाही आहे, तुम्हाला चित्रच असं उभं करून दाखवण्यात आलं होतं की तुमचा गैरसमज झालेला आहे. तेव्हा विक्रम काका म्हणतात की बाळा तुझी काही चूक नाही आहे, चूक जर कुणाची असेल तर ती फक्त आणि फक्त वसूताईची आहे, असं इथे आता विक्रम काका म्हणतात. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे नंदिनी आता निर्दोष सिद्ध झालेली असते आणि इथे वसुंधरा दोषी ठरलेली असते. नंदिनीला किडनॅप करण्यामागे सगळ्यात मोठा हात वसूचा आहे हे सिद्ध झालेलं असतं.